25 वर्षापासूनचा संबंध आहे. या प्रकारचे उपाध्यक्ष श्री मालवणचे सुपुत्र हो, महाराष्ट्र हा मोठा प्रदेश आहे, वेगळं योगदान दिलं आहे. त्याचबरोबर गोवा आहे. आज जो या आपल्या सर्व खेड तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जो सर्वे चालू आहे मराठा आणि खुल्या प्रवर्गाचा, त्याचबरोबर आपल्या कुणबी समाजाचा तिलोरी कुणबी या घटकाचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश व्हावा आणि त्याची जनगणना व्हावी. आमचा तसा विरोध नाही. मराठा किंवा खुल्या वर्गातील जो सर्व आहे त्याच्यावर आमचा कोणत्या प्रकारचा आक्षेप नाही. परंतु आम्ही कुणबी समाज, जी आमची जात आहे, याची पोटजात तिलोरी अशी आहे. या तिलोरी कुणबी असा उल्लेख या सर्वेमध्ये होणं गरजेचं होतं, आवश्यक होतं आणि ते केलं जात नाही. गेल्या अनेक वर्षाची आमची मागणी आहे की तिलोरी कुणबी या जातीची नोंद ओबीसीमध्ये विशेषतः कुणबी म्हणून करण्यात या. तीन फेब्रुवारीला आपल्या रत्नागिरीमध्ये लक्ष फाउंडेशन या संस्थेमार्फत मेरा देश मेरी पहचान हा विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम होणार आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 1999मध्ये कारगिल या संदर्भात युद्ध झालं आणि ते युद्ध आपण जिंकलं. या युद्धाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 25 वर्षाच्या निमित्तानं भारतभर एक 12 कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यातला एक मुख्य कार्यक्रम 3 फेब्रुवारीला आपल्या रत्नागिरीमध्ये होऊ घातलेला आहे. या कार्यक्रमाचं एकंदरीत स्वरूप असं आहे की रत्नागिरी शहर परिसरातील जवळजवळ 7,000 विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. याच्यामध्ये शिक्षक वर्ग, संस्था आणि विद्यार्थी आणि पालक हे सगळे मोठ्या संख्येने असतील. लक्ष फाउंडेशनच्या वतीनं अनुराधा प्रभुदेसाई या मॅडम या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे कर्नल आणि ब्रिगेडियर यांची मुलाखत घेणार आहेत आणि ती मुलाखत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. प्रत्यक्ष या ब्रिगेडियर आणि कर्नल या अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधता येणार आहे. तर मी सर्व रत्नागिरीतील तमाम शाळांना, विद्यार्थ्यांना, पालकांना आणि संस्था चालकांना विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम चुकू नये. अतिशय महत्त्वाचा आणि कधीही न होणारा अशा प्रकारचा एक भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावं आणि मुलांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासंदर्भात सहकार्य करावं अशी विनंती. कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये कर्नल असतील, ब्रिगेडियर असतील यांचेही रत्नागिरीमध्ये आगमन होणार आहे आणि 5,000 ते 5,500 मुलं या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. जमीर खतपे, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.